श्री स्वामी समर्थ। नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी कुठली आहे काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि 10वी-12वीच्या ज्या पण बोर्डाच्या शैक्षणिक नोट्स आहेत याची माहिती मिळेल। अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील। लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे। तर बघूयात लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या समोर येत आहे। व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो। लाईक करा, भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे। डिसेंबरचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष आले आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे। लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर लगेच खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। ते रत्नागिरी येथे बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केलेली आहे। लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना आहे, ती कधीही बंद पडणार नाहीये। या लाडक्या भावाने ही लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी नाही, तर लाडक्या बहिणींना नेहमी याचा लाभ मिळण्यासाठी सुरू केलेली आहे आणि लगेच त्याचा डिसेंबरचा हप्ता मतदान झाले की दुसऱ्या दिवशी पडणार आहे। ज्या पण लाडक्या बहिणींना अद्याप देखील अनुदान मिळाले नाहीये त्यांना देखील KYC केल्यानंतर लगेच त्याचा लाभ मिळेल। आणि त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा कोणाचा फॉर्म भरायचा राहिला असेल त्याला देखील परत फॉर्म भरण्याचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे। अशा प्रकारची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता याच महिन्यात पडणार आहे। परत भेटूयात नवीन अपडेट सोबत। काळजी घ्या। स्वामी समर्थ।